खूप जास्त सर्दी झाल्यामुळे ना व्हिडिओ सगळे एडिट करून ठेवलेले आहेत, पण व्हॉइस ओव्हर करायलाच मिळत नाहीये. कारण ना थोडा सर्दीचा त्रास होतोय आणि त्यामुळे ना मग मध्ये मध्ये असं श्वास घेतानाचा आवाज येतो आणि मलाच वेगळं वाटत होतं. तरी सुद्धा म्हटलं की खूप उशीर होईल म्हणून आज व्हिडिओ बनवायला घेतला. आणि इथे पहा, आज सांबार बनवते ना, त्याच्यामध्ये GW कामकर यांचा मी मस्त कामकर मसाला घालते, म्हणजे सांबार मसाला. आणि त्याचबरोबर रंग छान येण्यासाठी ना काश्मीरी मिरची पण त्यांचीच आहे. अगदी अप्रतिम आहेत मसाले. म्हणजे ना घातल्यानंतर आपण जे पदार्थ बनवते त्यांची टेस्ट ना खूप छान मस्त एकदम इन्हान्स होते. आणि इथे ना आता पहा, चिंच भिजत घातली नव्हती म्हणून त्यासाठी आधी गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घातली आणि एकीकडे फोडणी करायला घेतलेली आहे. तर फोडणीमध्ये मी इथे थोडीशी मोहरी जिरं घातलं, त्यानंतर कांदा घातला, कढीपत्ता घातली आणि मसाला ना थोडासा मी याच्यात पण घातला, म्हणजे सांबर मसाला. त्याच्याने काय होतं, टेस्ट ना खूप छान येते. कधी केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि पाहू शकता इथे ना मस्त सांबारला फोडणी झाली आणि शिजवून घेतलेले जे आहेत शेवगाची शेंगा ते पण घातले. तर म्हटलं की चला, आज सांबार बनवलेला आहे ना, तर आता हा नवीन जो वाडका आहे ना तो मी आणलेला. तर त्याचं काही उद्घाटन झालं नव्हतं, तर म्हटलं चला आता तो आज त्याच्यामध्ये सांबार काढूया. आणि इथे ना त्याच्या खाली जे काय ते असं रेट वगैरे लिहिलेलं असतं ना, ते चिटकवलेलं असतं आणि ते एवढं स्टिकी असतं ना की नंतर भांड्यामध्ये ना त्याला चिकट वगैरे लागून किंवा ओलं होऊन ते खूप घाण होतं. तर आधी मी धुवून घेतलं भांडं, पण त्यानंतर मध्ये काढून सुद्धा घेतलं आणि अशा पद्धतीने काढलं ना एकदम मस्त निघून जातं. आणि सांबार सर्व केला. बघितल्यानंतर ना हा हा असं वाटलं की तोंडाला पाणी आलेलं. गरमागरम मस्त भात आणि त्याच्याबरोबर सांबार मस्त एन्जॉय करणार आहे मी. तर आता थोडंसं टेस्ट करून पण तुम्हाला सांगते. टेस्ट करून पाहिल्यानंतर ना खरंच अप्रतिम सांबार झालेला आहे. हवं असेल तर थोडंसं गूळ सुद्धा ऍड करू शकता, मी घातलं नाहीये. चला तर भेटूया पुन्हा.